पुणे अपघाताला जबाबदार अग्रवाल कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे। विशाल अग्रवालच्या वडिलांविरोधात न्यायालयामध्ये खटला सुरू आहे। भावासोबतच्या मालमत्ता वादात छोटा राजनशी हातमिळवणी केल्याचा त्याच्यावर आरोप आहे। तसंच अजय भोसले नावाच्या व्यक्तीच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा देखील गुन्हा विशाल अग्रवाल आणि अग्रवाल कुटुंबाच्या विरोधात आहे। विशाल अग्रवालच्या वडिलांविरोधात न्यायालयामध्ये खटला सुरू आहे आणि आज पुन्हा एकदा त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे। अपघात प्रकरणामधील अग्रवाल कुटुंबाची ही गुन्हेगारी पार्श्वभूमी आपण बघतोय। अजय भोसले नावाच्या व्यक्तीच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद आहे। त्याचबरोबर भावासोबतच्या मालमत्ता वादामध्ये छोटा राजनशी हातमिळवणी केल्याचा देखील आरोप त्याच्यावर असल्याची माहिती मिळते आहे। आत्ता आपल्या सोबत अजय भोसले आहेत, शिवसेनेचे नेते आहेत। अजयजी, काय नेमकं कारण 2009 मध्ये तुमच्यावरती गोळीबार झाला होता आणि त्यावेळीच हे संपूर्ण प्रकरण समोर आलं होतं। आत्ता पुन्हा या प्रकरणावरती प्रकाश टाकण्याची वेळ आलेली आहे। नेमकं प्रकरण काय होतं आणि कशामुळे तुमच्यावरती गोळीबार करण्यात आला? नाही, माझी आणि अग्रवाल राम अग्रवाल यांची मैत्री होती। या दोन भावांचे काही पैशावरून वाद चालू झाले होते। ते वाद चालू झाला असताना सुरेंद्र कुमार अग्रवाल हे छोटा राजेंद्रला जाऊन बँकॉकला कुठे भेटून आले आणि त्यांनी ती सुपारी दिली होती की माझा भाऊ काय माझे पैसे देत नाही आणि माझ्या भावाला मदत अजय भोसले हे करते ते म्हणून सगळी। त्यावेळेस मला छोटा राजेंचे फोन यायचे। म्हणून ज्यावेळेस 2009 साली मी शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक लढत होतो वडगाव शहरीमधून, त्यावेळेस सकाळी 10:30 वाजता माझ्यावर गोळीबार झाला। पहिली गोळी मला जर्मन बेकरीजवळ त्यांनी मारली, ती काय गोळी निघली नाही, मिसफायर झाली। मग आम्ही त्यांचा पाठलाग केला। वेस्टिन हॉटेलजवळ आम्ही त्यांना 15-20 फुटाचं अंतर होतं, त्या मुलं बाईकवर पळून चालले होते, त्यांना उडवायचं। तेव्हा त्यांनी फिरून ती दुसरी गोळी मारली, ती माझ्या मित्राच्या छातीत घुसली गाडीत काचेला लागून। त्याला आम्ही रुबी हल्ला वगैरे ॲडमिट करून धरलं। त्यावेळेस पोलीस केस नंतर झाल्या, एस केचं नाव निष्पन्न झालं। पण 2009 सालापासून आत्तापर्यंत त्यांच्यावर कुठलीच कारवाई झालेली नाही। त्यांचं कसं ते पैशाच्या जोरावर सगळं काही खरेदी करू शकतात। पण जे दोन निष्पाप लोकांचा जीव गेलेला आहे त्यांना तरी ह्यातनं न्याय मिळायला पाहिजे। या अग्रवाल फॅमिलीची मस्ती उतरवायला पाहिजे आता तरी कायद्याने। कायद्याची कडक कारवाई तुम्ही करा म्हणून साहेबांनी आदेश दिला। काल देवेंद्रजी पण आले होते, त्यांनी प्रेस घेतलेली। कुणालाही पाठीशी घालू नका, जे काही सत्य ते सत्य बाहेर आणा, कठोरात कठोर जेवढी काही कारवाई करता येईल तेवढी कडक कारवाई करा। कॅमेरामन सुशांत राऊतसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।